इकडे जर तुम्ही आंबे घेण्याचा विचार करता ना मित्रांनो, तर इथे 400 रुपये डझन आंबा चालला आहे. 400 रुपये का? तर मस्तपैकी कॉकटेल आलेलं आहे आणि जे नेहमी येतात त्यांना माहिती असेल की बाळकृष्ण किंवा कमल, सावंत बाळा, सावंत हे एकदम जुने आहेत वडेवाले जे कणकवलीला आहेत. हाय तर नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे या शुभ सकाळी. कारण की सर्वांना शुभ प्रभात मित्रांनो. आज मी सकाळी एकदम 4 वाजता एकदम सकाळी 4 वाजता ब्लॉगला सुरुवात केली आहे. कारण की आपल्या चॅनलवरती आता सुरू होणार आहे मित्रांनो मस्तपैकी असा कोकण सिरीज चालू होणार आहे. आता आपण कोकणात चाललो आहो. कोकण सिरीज होणार आहे. त्या कोकणाबरोबर मालवणही आपल्याला बघायला भेटणार आहे. त्या सगळ्यांची मजा तुम्हाला ह्या सिरीजमध्ये बघायला भेटणार आहे. तर एकही दिवस एकही ब्लॉग चुकू नका. कारण की आपण चाललो आहे आता कोकणात. आता आपण आहोत जस्ट हायवेच्या इथे आणि हातखंब्याला आपण जस्ट थांबलो आहो. इथून सुरुवात करायचं हेच कारण आहे की तुम्हाला काहीच दाखवायचं नव्हतं, डायरेक्टली सिरीज चालू करायची होती. म्हणून आता आपण सुरुवात करूया. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण आलो आहे कणकवलीला. कारण मी तुम्हाला सांगितलं होतं की ही होणार आहे कोकण सिरीज आणि त्या कोकण सिरीजमधला पहिला पार्ट म्हणजे आहे तो कणकवलीचा मार्केट. आणि मार्केटमध्ये तुम्हाला काय काय दाखवणार त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आज ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. ह्या मार्केटमध्ये काय भेटतं, आता मी कोणासोबत आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर बघत राहा. हाय करा. बघा इकडे आहेत सासरे बुवा, शर्विल, प्रणया, सासूबाई आणि आपली ऋतुजा. आणि आम्ही आलो आता कमल, सावंत बाळा, सावंत हे एकदम जुने आहेत वडेवाले जे कणकवलीला आहेत. जे इथून समोर तुम्हाला कणकवलीचा पेट्रोल पंप आहे आणि त्यासमोर आहेत कमल हॉटेल, बाळा सावंतचे. आणि हे कटवडासाठी फेमस आहेत. आणि तुम्ही जर कणकवलीला येताय तर इथे नक्की आलं पाहिजे. मी पण आता आलो आहे नाश्ता करणार. मग इथेच बाजूला आहेत बाळकृष्ण कोल्ड्रिंक्स, तिथे तुम्ही घेऊ शकता कोल्ड्रिंकचा आस्वाद. सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे, पण त्यासाठी व्हिडिओ बघत राहा. हाय मित्रांनो, कणकवलीचा फेमस कटवडा तो सावंतांकडे भेटतो आणि तोच खायला आपण आज मार्केटमध्ये आलो. कणकवली मार्केटमध्ये येत आहे तर नक्की हा सावंत वडापावला व्हिजिट करा आणि हा कटवडा नक्कीच आवडेल तुम्हाला. हा होता मित्रांनो सावंतांचा कटवडा आणि जो खूपच टेस्टी होता. तुम्ही जर कणकवलीला आलात तर नक्की त्याचा आस्वाद घ्या. आता आपण आहोत कणकवली मार्केटमध्ये. आपण जस्ट अपोजिट आता जो भारत पेट्रोलियम आहे कणकवलीच्या त्याच्या अपोजिट रोडला आहोत. तिथं आता तुम्हाला दाखवतो पुढे मार्केटमध्ये अजून काय काय आहे ते सगळं एक्सप्लोअर करणार. कारण की ही आहे आपली कोकणची स्वारी आणि कोकणातला आपला पूर्ण ब्लॉगिंग सिरीज असणार आहे. आता पहिल्यांदा आपण करतोय मार्केट, त्याच्यानंतर तुम्हाला कोकणातले सगळे म्हणजे हळद पण होणार आहे, लग्न पण होणार आहे, सगळ्या गोष्टी होणार आहेत. ह्या सिरीजमध्ये तुम्हाला कोकणातल्या सगळ्या रूपरेषा बघायला भेटणार आहेत. आता आपण मार्केट एक्सप्लोअर करूया. सगळे आता मार्केटमध्ये पुढे चालतात कारण की आता मार्केटमध्ये काही गोष्टी घ्यायच्या आहेत. इथे समोरच आहे पेट्रोल पंप आणि खूप जुना आहे तो. समोर तुम्हाला अशा प्रकारे मार्केट, कारण की आता हे ब्रिज झाल्यापासून कणकवली थोडं वेगळं वाटायला लागलं. नाही तर इथं खूप वेगळं होतं मार्केट आणि खूप भारी होतं. आधीचं कणकवली खूप भारी होतं. मित्रांनो आता आपण आलोय कणकवली मार्केटमध्ये. कोकम कसे आहेत? 500 रुपये 1 किलो. आणि हे 150 पाव किलो आहेत. 150 हे 150 रुपये पाव किलो. 500 हे अर्धा किलो आहे. अर्धा किलो द्या. हे 1 किलो आहे. हे अर्धा किलो आहे ना. अर्धा किलो बस होतील ना. द्या अर्धा किलो. इथे मित्रांनो आता आपण आल्याला घेतलेत कोकम, कारण की कोकम घ्यायचे होते घरी आणि आपल्याला ते भेटले आहेत अर्धा किलो.
250 रुपयाला आणि 1 किलो घ्याल तर 500 रुपये. आता आपण ज्या गल्लीमध्ये आलो आहे ना ती आहे कणकवलीची बाजारपेठ आणि ही बाजारपेठातली मेन गल्ली आहे. बाजार आज बाजारचा दिवस नाही आहे, मंगळवारी असतो बाजाराचा दिवस, पण खूप तरी पण आपल्याला क्राऊड बघायला भेटतोय कारण की आता चाललाय मे महिना आणि मे महिन्यामध्ये चाकरमानी सगळे येत असतात कोकणामध्ये आणि ह्या बाजारपेठात म्हणजे कणकवली बाजारपेठात तर नक्की येत असतात. तर बघूया अजून पुढे काय काय आपल्याला घ्यायचं आहे, काय एक्सप्लोअर करायचं आहे. पण ही बाजारपेठाची गल्ली म्हणजे खूपच जुनी गल्ली आहे आणि इथे बाजाराच्या दिवशी मधले पाय ठेवायला जागा नसते, एवढी गर्दी असते. पण तुम्हाला दाखवायचं होतं, कोकण एक्सप्लोअर करायचं आहे तर तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी दाखवणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि कणकवलीमध्ये आलात आणि कणकवलीच्या बाजारपेठात आलात ना तर खूपच मिस केल्यासारखं तुमचा कोकण प्रवास होणार आहे. आता बघूया सासरे बुवानी पुढे गेलेत, कुठे गेलेत, कुठल्या शॉपमध्ये शिरलेत ते नाही माहिती, पण शोधूया आता कुठे गेलेत ते. बंद कर. आता बाजारपेठात ना या छोट्याशा गल्लीमध्ये आलोय आपण आणि इथे आहे बांगड्या आणि इथे सासूबाई लग्नासाठी आणि ऋतुजा बांगड्या भरतात. तर इथे तुम्हाला सगळ्या साईडच्या बांगड्या बघायला भेटतात कारण की ऋतुजाला ज्या बांगड्या होतात त्या मुंबईमध्ये भेटत नाही. मग इथे कणकवलीला आल्यावरच बांगड्या घ्यायचा कार्यक्रम होतो. आधीची कणकवली मित्रांनो आणि आत्ताची कणकवलीमध्ये ना खूप डिफरन्स आहे. म्हणजे बोलायचो ना आम्ही जेव्हा शाळेत होतो ना तेव्हाची कणकवली म्हणजे बघण्यासारखी होती, पण आता फ्लायओव्हर झाले, मोठे मोठे मॉल्स झाले, तो कुठेतरी तो जुना पण होता कणकवलीचा तो कुठेतरी मिस होतोय. पण तरी पण बाजारपेठ आहे ती बाजारपेठाच आहे. बाजारपेठेमध्ये जास्त चेंजेस नाहीत, पण याच्यामध्ये थोडे थोडे चेंजेस शॉप्समध्ये झालेत कारण की शॉप्स मोठे झालेत आता, पण गर्दी तेवढीच आहे. मित्रांनो तुम्हाला एक दाखवतो जागा, तिथे नाश्त्याला खूप जण येतात, म्हणजे खूप नाश्त्याला लोक येतात. ते म्हणजे आपले काकडे वडेवाले आणि ते काकड्यांचं ते हॉटेल आहे आणि तिथे नाश्ता खूप उत्तम भेटतो. जसा आपण सावंतांचा बघितला नाश्त्याला गर्दी होती तशाच प्रकारची काकडेला पण गर्दी होते. हे आहे मित्रांनो कणकवलीचं एकदम काकडे टी हाऊस आणि इथे नाश्त्याला सकाळी सकाळी खूप गर्दी होते. आता आपण जात नाही कारण की आता आपण गेलो होतो सावंतच्या इथे नाश्ता करायला आणि सावंतसारखे इथे काकडे पण खूप फेमस आहेत. तुम्ही इथे आलात तर नक्की इथे विजिट द्या. आता समोर काकड्यांच्या समोर आलो आहे आणि ब्रिज खाली अशा प्रकारचा एक मार्केट लागतो. दाखव मार्केट मस्त छान प्रकारे असे तुम्हाला इथे आंबे पण बघायला भेटतात आणि आंबे तुम्ही इथे पेट्यांनी घेऊ शकता. 1 डझन 2 डझन 5 डझन अशा पेट्या असतात इथे आणि रेट तुम्हाला सांगतो मी विचारून कसं चाललं आहे तो रेट. काय रेट? 400 रुपये. इकडे जर तुम्ही आंबे घेण्याचा विचार करता ना मित्रांनो तर इथे 400 रुपये डझन आंबा चालला आहे. 400 रुपये का 600 रुपये कन्फर्म करतो, पण आहे 400 रुपये डझन आंबा इथे चालला आहे. हा राहणार थोडी आहे, हा पिकलेला आहे. पण आहे हा पूर्ण अशा प्रकारचा मार्केट आहे आणि मित्रांनो इकडे नाही गेलास तर कायच नाही तुमका भेटणार. म्हणजे असा कणकवली गेलास तर हे मार्केट तुम्ही एक्सप्लोअर करू पाहिजे आणि तुम्ही ह्या मार्केटमधनं काय ना काय घेऊकच वया. कारण की मी सांगतो इथे हे लोकल आहेत ना, लोकल माणसांनी हे मार्केट टाकलेले आहेत. तर इथे आल्यावरती इथे नक्की शॉपिंग करा. जर तुम्ही चाकरमानी असाल तर तुम्हाला सगळ्या भाज्या भेटणार इथे, फळं भेटणार, सगळं म्हणजे नारळापासून सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे ब्रिज खाली भेटणार. आता इथे आहे एस टी डेपो आणि एस टी डेपोच्या समोर आहे बाळकृष्ण कोल्ड्रिंक हाऊस आहे. तिथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या कोल्ड्रिंक्स भेटतात आणि स्पेशालिटी आहे ती त्यांची तुम्हाला दाखवतो मी आता थोड्या वेळात गेल्यानंतर. जी स्पेशालिटी आहे ती बघितल्यानंतर तुम्ही खुश व्हाल आणि जाता जाता जायचं असेल तर बाळकृष्णमध्ये आणि तिथे मस्तपैकी कोल्ड्रिंकचा आस्वाद घ्या. अशा प्रकारचं काही शॉप आहे बाळकृष्ण कोल्ड्रिंक हाऊस आणि इथे आलं असं तुम्हाला आस्वाद घ्यायचा. आता नवीन झालं दाखवतो तुम्हाला. हे बालकृष्ण कोल्ड्रिंक हाऊसचा मेनू कार्ड आहे आणि
हिला काय माहिती एवढं कॉकटेल का आवडतं पण हिच्या आवडीसाठी इथे कॉकटेल खायला आलेलो असं ते वाटतं. कणकवलीमध्ये त्यांना माहिती कॉकटेल फेमस आहे अच्छा. मी एवढ्या वेळ कणकवली आलो मी कधीच कॉकटेल खाल्लं नाही. मी तर फक्त वडेच खायचो. पण अशा काहीसा इथे मेनू कार्ड आहे. इथे कोल्ड्रिंक्समध्ये लिंबू सरबत आहे, आईस्क्रीममध्ये व्हॅनिला, पिस्ता, मँगो, मस्तानी, पिस्ता मस्तानी वगैरे आहे. हाफ कॉकटेल हे खूप फेमस आहे इथे. हाफ कॉकटेल फुल आहे 30 रुपये, फुल कॉकटेल आहे 140 रुपये, मँगो कॉकटेल आहे 150 रुपये. हां काय बोलू होतीस, काय बोलू होतीस? तो मस्तपैकी कॉकटेल आलेला आहे आणि जे नेहमी येतात त्यांना माहिती असेल की बाळकृष्ण किंवा हे कॉकटेलसाठी एकदम फेमस आहे आणि ते जास्त कॉकटेलच घेतात. तर तुम्ही पण कधी येत असाल तर नक्की ट्राय करून बघा. कॉकटेल एकदम मस्त असतं इकडचं.